तुम्हाला अशी कधी शिक्षा झाली होती? शिक्षा अशी नाही, हां. पण असे पप्पा ओरडायचे वगैरे. हो ना. पण तुम्ही मोठ्या होता तर लहान बहिणींना कधी तुम्ही मारलं वगैरे नसेल ना? हा, मारायची. ऐकलं नाही तर मारायची. पण कुठल्या बहिणीला जास्त मारलंय? तिला 2 नंबरला. हो. तुम्ही? हा. का हो? का? खूप मारायची. तिचं ऐकलं नाही ना ती खूप मला मारायची. हो. हा, एक दिवस तांब्या फेकून मारला. तांब्या फेकून मारला? मी निघू का? आता नाही, लहान होती तेव्हा. नाही हो, आजूबाजूला शंकरा, हे पिंपळेश्वरा, बघ बघ इथं काय चाललंय. आई ग. तांब्या फेकून मारायचात तुम्ही? आता नाही, छोटी होती तेव्हा. हो. आता मोठी झाली. काय हो, लग्नानंतर काय फेकून वगैरे असं? नाही, लग्नानंतर नाही ना. व्हेरी गुड, छान. पण तुम्ही त्याच्यानंतर कधी आदळआपट करत नसेल ना, किंवा राग आल्यावर आपटणं, वस्तू टाकणं असं कधी? नाही, थोडीफार होते कधीतरी. काय होते? तर राग आला तर. राग आला की आपटापट चालू असते. आपटापट? काय आपट? भांडी. हा, भांडी. भांडी त्याची फुटत नाही ती. काय प्रेम आहे वहिनींचं. बरं, लग्न कसं जमलं तुमचं? ह्यांचा मामांचं जावई आहे ना, त्यांनी जमवलं लग्न. म्हणजे हो. माझ्या आत्याच्या पुतण्या लागतो तो, त्यांच्या थ्रू जमलं. मग बघण्याचा कार्यक्रम वगैरे हा, झाला? भिवंडीला झाला. भिवंडीला? आत्याच्या घरी. आत्याच्या घरी? हा, माझ्या आत्याच्या घरी. हे आले होते? हा, हे आलेले. मग लगेच होकार दिला? हा, त्याच दिवशी. का हो? का? काय माहिती. हाईट नाही जरा हे झालं ना, काय लगेच ओळख. हाईट बॉडी एकदम परफेक्ट मॅच झाली ना, म्हणून. हो का? काय काय आई परत गुळ लाव तिला पाठी. काहीतरी उत्तर दिलं की लगेच आई तिकडे नाही करते. पण लग्न जमल्यानंतर लग्न झालं किती महिन्यांनी? 2 महिने. 2 महिने. पण त्या दरम्यानच्या काळात कधी घरच्यांना न सांगता भेटला नाही? साखरपुडा झाल्यावर गेलेलो आम्ही एकदा. कुठे? एलिफंटाला आणि गिरगाव बोटीने? चौक. बोटीने हा. गेलो. आणि गिरगाव चौपाटी का पाणी आवडायचं? असं फिरायला म्हणून. हो. घरी सांगितलं नव्हतं? घरी सांगितलं, मी सांगितलं. तुम्ही? मी पण सांगा, मी मामाच्या घरी आलेली हा. तर तिकडे हे आले. मग एलिफंटाला काय झालं? एलिफंटाला आम्ही फिरता फिरताना त्याच्या मागे माकडं लागली. कोणाच्या? तिच्या. हा. हा, त्याची काय? माकडेच्या अंगावर यायला लागली. ते खायला घेतलं होतं खायला ना, वर घेतलं ते ना. ओढून घेऊन गेला माझ्या हातातून. मग ह्यानी काही केलं नाही? काय नाही, हाकललं त्या माकडाला. लक्षात राहिलेले बरेच प्रसंग आहेत. हो ना. आता पहिल्या खेळामध्ये किती जण इथे येऊन उभे राहणार ते आपण बघणार आहोत. ही रिंग आहे आणि या रिंग मध्ये यायचं, एक एक प्रश्न विचारत जाणार. प्रश्न विचारल्यानंतर एकेकाने येऊन रिंग मध्ये उभं राहायचं. किती जास्त जण येऊन या रिंग मध्ये उभे राहणार तितकं बक्षीस वहिनी तुम्हाला मिळणार. म्हणजे ज्यांचं नाव येणार त्यांनी येऊन रिंग मध्ये उभं राहायचं. 300 रुपये प्रति व्यक्ती बक्षीस मिळणार. बघूया किती व्यक्ती कुटुंबातल्या या रिंग मध्ये उभ्या राहतात. पहिला प्रश्न आहे, बरं सांगा, या सगळ्यांमध्ये बिनधास्त कोण आहे? हो का हो, कसं काय? असंच, कारण अभ्यासाची जबाबदारी हिने घेतली ना जास्त. मी निर्धास्त होतो. अच्छा, तुम्ही पेपर लिहायचे. हो ना. मार्क काय पडतील ते तुमच्या हातात नाही, शिक्षकांच्या हातात. पास होत्यामुळे ते फर्स्ट क्लास मिळाला पुरे. खूप झाला हो. पण ह्या गोष्टी कधी घरी कळल्या का हो तेव्हा शाळेत असताना? कळले आईला वगैरे. मग काय कसं त्याचे महाप्रसाद. हा, महाप्रसाद लगेच संध्याकाळीच, त्याच दिवशी आणि जास्त उशीर गेला तर व्याजासकट. वा वा, किती छान. महाप्रसाद व्याजासकट मिळतो हे मला पहिल्यांदा कळलं बांदेकरांकडे. बरं, तुमची भेट शाळेतच झाली? हो ना. साधारण कितवीत असं सांगता येणार नाही. पहिलीपासून आम्ही एकत्रच होतो आणि तसं आमचं रिलेशन पण आहे. माझी माहेरचं मावशीचं आणि यांच्या मावशी ह्याचं काकीचं रिलेशन आहे. त्याच्यामुळे तसं येणं जाणं घरात पण होतं, असं काही नाही. आणि शाळेत पण होतो. पण ॲक्च्युली म्हणजे प्रेमात पडलो ते कॉलेजमध्ये वगैरे गेल्यानंतर, शाळेत नव्हे. ते कुठे कॉलेज कुठलं? त्याचं डहाणूकर कॉलेज आणि माझं साठे कॉलेज, पार्ला कॉलेज. तेही काय लांब नाही, फक्त कंपाऊंडच. हो ना. मग काय झालं पुढे? काय नाही, झालं प्रेम. कसं कसं तेच कसं प्रेम? आता ते इतके 16 वर्षांनी काय आठवणार? 16 वर्षापूर्वीचं प्रेम कसं आठवणार हा प्रश्न पडला. तुम्हाला आठवतंय का? नाही, एवढं नाही, तुटक. काय काय आठवतंय सांगा. काय आम्ही ठाण्यात त्यावर आम्ही गडकरीला वगैरे जायचो, नाटक बघायचो. अच्छा, तुम्ही ठाण्याला गेला? हो, नंतर ठाण्याला गेलो. म्हणजे वडील वारल्यानंतर भावंडांचं शिक्षण झाल्यानंतर मग भावाला नोकरी तिकडे लागली ठाण्याला वगैरे. आणि मग आईला तसं उत्पन्नाचं साधन तसं काय नव्हतं.
त्याच्यामुळे मग आम्ही पार्ल्याची जागा सेल करून ठाण्याला गेलो, मग तिथे स्थायिक झालो. मग पार्ल्याला ठाण्याला त्यांच्या नोकऱ्या पण तिथेच असल्यामुळे मग माझी पण नोकरी तिथे ठाण्यालाच होती. तरी पण तुम्हालाही ठाण्यालाच नोकरी मिळाली का? नाही नाही प्रयत्न सुरू होते पण सुदैवाने नाही मिळाले. नाही मिळाली. मग तुम्ही ठाण्याला गेलात? नाही रविवारी किंवा शनिवारी सुट्टी. पार्ल्याहून दिनानाथ असताना नाटक बघायला गडकरीला जायचा. नाही, मी पण यायची कधीतरी दिनानाथला. हो का? नाटकाला मी नाटक बघायला जायचा तुम्ही. मग तेव्हा तिथे भेटणं व्हायचं कसं काय? तिला भेटल्यानंतर मग नाटकाला जायचं. कुठलं नाटक बघितलं पहिलं? रणांगण. छान नाटक बघितलं तुम्ही, हो ना? हो एकदम. पण रणांगणात जसं नाटकात असतं तसं घरात रणांगण नाही ना? घराचं रणांगण नाही होते. नाही ना, कधी होऊ नाही दिलं. पण युद्ध होतं, नाही लुटूपुटूची लढाई होते. कमीच वेळा. कमी वेळा म्हणजे आठवड्यात किती वेळा? नाही, आठवड्यात असं नाही सांगता येणार, पण होते. प्रत्येक घराघरात आहेच तसं, काय नवीन काय नाहीये, हां. पण होते. पण तुमच्या प्रेमामध्ये प्रपोज कोणी कोणाला केलं? मीच केलं. तुम्ही कुठे? ठाण्यालाच केलं, तलाव पाली. तलाव पाळीला. मग काय लगेच होकार आला? नाही, 1-2 दिवस घेतले तिने. काय हो, कशासाठी? आता इतकं सगळं झालेलं असताना काय म्हणजे ओळख तर होती? लगेच ते थोडासा विचार करायला पाहिजे होता ना. हो. आयुष्याचा प्रश्न होता. नाटक बघायला जाताना नाही विचार नाही केला. कौटुंबिक जिव्हाळ्याचं नाटक. मग कधी होकार दिला? नाही, 2 दिवसांनी लगेच. लगेच. पण तुम्हाला टेन्शन नाही आलं विचार करते म्हणाले तेव्हा? नाही, मला अंदाज होता होकार देईल. देईल. पण 2 दिवसांनी विचार करते असं जेव्हा सांगितलं आणि निरोप देते, 2 दिवसांनी येऊन त्यांनी जर त्यांच्या लग्नाची पत्रिका तुम्हाला दिली असती, लग्नाला या असं सांगितलं असतं तर काय केलं असतं? तर मी विचारलं आहेर आणायचं की नाही आणायचं. माकड वगैरे बघितलं का तुम्ही कधी? हो, बापरे. का? माकडाच्या बाबतीत मला ते एक लहानपणी म्हणजे फार भीतीदायक प्रसंग घडला होता. काय हो? कितवीत असताना? मला वाटतं मी 3रीत किंवा 4थीत असेल. आरडीएकलाच असताना असं सुट्टीमध्ये आम्ही तिथे बाहेर चिंचा बोरं वगैरे त्या गाड्या लागायच्या शाळेच्या इथे खेळायला. आणि सुट्टीमध्ये आम्ही जनरली घ्यायला जायचो तिकडे खायला. तर तिथे एक माकडवाला येऊन बसायचा आणि असंच मस्करी करताना कोणीतरी सांगितलं त्या माकडाला ते असे टाक बोरं वगैरे दाणे वगैरे. तर आम्ही टाकायला गेलो आणि नंतर 2-3 दिवस असं सहज सारखे प्रसंग करत होतो हे. पण एक दिवस तो माकड का माहिती नाही तो कशामुळे चिडला होता, त्याने एकदम मला असं अंगावर धावून लागला आणि असे केस ओरबडले. त्यापासून ती माकडाची जी मनात भीती बसली आहे ना ती खूप भीती. बरोबर. या गप्पा काही संपणार नाहीत आणि या गप्पा वाढतच जाणार. पण आता या कुटुंबातले सगळे सदस्य किती बक्षीस वहिनींना मिळवून देणार ते आपण बघणार आहोत. काही प्रश्न विचारतो आणि त्या प्रश्नाच्या उत्तराबरोबर प्रत्येकाने येऊन इकडे उभं राहायचं रिंगमध्ये आणि जितके जास्त जण उभे राहणार तितकं जास्त बक्षीस वहिनींना मिळणार. तेव्हा पहिला प्रश्न आहे, टीव्ही खूप बघणारं कोण आहे? यांच्यातलं टीव्हीची आवड खूप कोणाला आहे? अनुजा, जाऊबाई माझ्या. जाऊबाई या. टीव्ही खूप बघता? हट्टी कोण आहे हो या सगळ्यांमध्ये? शार्दूल. व्हेरी गुड. तू खूप हट्टीपणा करतो? गुड बॉय. आणि बिंदास्त कोण आहे? बिंदास माझा धीर. या. तुम्ही काय खूप बिंदास्त? हो, म्हणजे काय करता? विचार असं करत नाही, डिसिजन घ्यायला. विचार करत नाही, नंतर करता विचार. या सगळ्यांमध्ये बडबड कोण जास्त करतो? सासूबाई. सासूबाई. बोलून घेतलं का तेवढ्यात? खूप बोलता. फिरायला कोणाला आवडतं? दीदी. दीदी कोण? दीदी आमची. या. हां. व्हेरी गुड. रिंगेच्या बाहेर जाऊ नका. खर्चाला हात आखडता कोण घेतं यांच्यापैकी? मीच. म्हणजे मी कंजूस म्हणणार नाही पण आखडता मीच. तुम्हीच. या. न चुकता दिनानाथला नाटक बघायला कोण जातं? मिस्टर. या चला घरात. एकमेकांच्या पायावर उभे राहा. जवळ जवळ. रिंगच्या बाहेर रिंग उठली. थांबा 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 थांबा. एक जण तुम्ही बाहेर या. तुम्ही एक जण बाहेर या. 1 2 3 4 5 6. चला 6 जण आज या रिंग मध्ये आहेत. अभिनंदन. बसा जागेवर. 1800 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. धन्यवाद. बाहेर भेटायचे तुम्ही? बाहेर भेटतो पिक्चर मध्ये जात होतो आम्ही सगळे. काय सांगता? पहिला कुठला बघितला हो? किंग कॉंग बघायला नेला होता. किंग कॉंग. किंग कॉंग बघायला नेला? किंग कॉंग बघायला नेलं होतं आणि एक जंजीर पिक्चर बघायला नेलं. पहिला किंग कॉंग. काय पिक्चर आहे.